आणि असं एक चित्र मीडियाच्या समोर उभं केलं गेलं की त्या ठिकाणी सेलिब्रेशन चालू आहे म्हणून. असं कुठलंही सेलिब्रेशन माझ्याबरोबर जे आमदार आहेत शिंदे साहेबांचा जो पूर्ण एक त्यांना समर्थन देणारे जवळजवळ 80% आमदार जे असे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्यापैकी कोणीही सेलिब्रेशन केलेलं नाही. उद्धवजी ठाकरे हे आमचे आदरणीय मुख्यमंत्री. दीपक केसरकर कह रहे हैं कि उद्धव ठाकरे ने इस्तीफा दिया और उसके बाद ऐसी कई सारी खबरें चल रही हैं कि यहाँ पर जो शिवसेना का समूह है वो हर्षोल्लास मना रहा है. इसमें कोई सच्चाई नहीं है. जे समविचारी पक्ष नव्हते आणि ज्यांच्याबरोबर ही युती झालेली होती, आघाडी झालेली होती, त्यांच्या विरोधामध्ये हे सगळं करण्यात आलेलं होतं. आणि हे करत असताना त्यांचं मन दुखवावं किंवा त्यांचा अपमान व्हावा असा कुठलाही उद्देश नव्हता आणि असल्या तऱ्हेचं कुठलंही सेलिब्रेशन आम्ही केलेलं नाही. हमारा ये मकसद कतई नहीं था कि हम इस आघाड़ी के विरोध में थे. हम शिवसेना और एनसीपी और कांग्रेस के साथ आने के विरोध में थे. हम किसी भी तरीके से उद्धव ठाकरे का मन दुखी करना या उनको आहत करना हमारा मकसद नहीं था. आम्ही सांगितलेली भूमिका ही शेवटपर्यंत न ऐकल्यामुळे हा संघर्ष निर्माण झाला. नाहीतर हा प्रश्न कधीच मिटला असता. आमचं सुरुवातीपासून गेले 1.5 वर्ष आम्ही त्यांना सांगतोय की आपले जे अगर उद्धव ठाकरे हमारी बात मान जाते तो हमें इस तरीके का संघर्ष कभी करना ही नहीं पड़ता. महाराष्ट्रातल्या जनतेने आपल्याला मतदान दिलं, ते मतदान आपल्याला हमने जिनके साथ मिलकर महाराष्ट्र का चुनाव लड़ा, जिनके साथ मिलकर हमें जनता ने समर्थन दिया, उनसे हम अलग होकर खड़े हो गए थे. तशीच आहे आमचे जे सर्व आमदार आहेत. आपण बघितलेलं आहे की वेळोवेळी त्याच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला गेला. वेगवेगळी स्टेटमेंट महाराष्ट्रामध्ये काढली गेली आणि त्या ठिकाणी असं बघितलं गेलं की कुठेतरी संभ्रम या आमदारांच्या मनामध्ये निर्माण होईल का. आज सुद्धा तसंच चालू आहे. काही लोकांना खोट्या बातम्या दिल्या जात आहेत. अजून महाराष्ट्रातलं मंत्रिमंडळ स्थापन करण्याच्या संदर्भात चर्चा सुद्धा झालेल्या नाही आहे. आता आमच्या ग्रुपची मीटिंग झाली. कह रहे हैं कि उद्धव ठाकरे के लिए हमारे मन में अभी भी आदर है. वो ये भी कह रहे हैं कि आपको सबको पता है कि किस तरीके से जो शिंदे समूह है, हमारे जो विधायक हैं, उनको तोड़ने की कोशिश हो गई. कई बार ऐसे स्टेटमेंट या बयान दिए गए जिससे हमारे बीच में मन में आपस में टकराव हो. और आप देख रहे हैं कि किस तरीके से मंत्रिमंडल बनने के पहले ही लिस्ट जारी करवाई जा रही हैं. और इसका पीछे मकसद क्या है आप सबको पता है. ते आपल्या पक्षाशी बोलतील आणि ते निर्णय घेत असतात. त्याच्यामुळे घाईघाईने अशी काही नावं वगैरे निश्चित होतात. ही जर कोणाच्या मनामध्ये असं वाटत असेल तर ते चुकीचं आहे. अशी कुठलाही निर्णय झालेला नाही. ही एक आयडिया असते अशा सोडून द्यायच्या बातम्या की त्याच्यामुळे इथं जे आमदार आहेत त्यांच्या मनामध्ये चलबिचल होईल की जे इच्छुक असतात त्यांना आम्ही आहोत की नाही असं. आणि मी तुम्हाला सांगतो की एकही आमदार हे मंत्रिपदाच्या आशेने इथं आलेला नाही आहे. कारण मुळात आमच्याकडे जे आमदार आले त्याच्यामधले 6 हे विद्यमान मंत्री होते. ते आपलं मंत्रिपद सोडून इथं आले आहेत. म्हणजे ते आपल्या तत्वासाठी इथं आले आणि त्या तत्वासाठी त्यांचं म्हणणं होतं कि जो बाळासाहेबांचा विचार होता. दीपक केसरकर कह रहे हैं कि हमने अपने मंत्री पद छोड़ के इधर पर आए हैं. युती केलेली होती आणि युतीमध्ये आपण एकदा भांडलो. और जैसा 25 साल पहले बाला साहब ने एक युति बनाई थी, एक गठबंधन किया था. उस गठबंधन के नाते के सम्मान के लिए हम लोग लड़ाई लड़े हैं. आलेलं नव्हतं की त्याच्यामुळे ते पक्ष वेगळे व्हावे. आज मी खरं तर संजय राऊतांच्या रोजच्या याला उत्तर देत नाही, परंतु आज अत्यंत चुकीचं असं त्यांनी विधान केलेलं आहे की पाठीमागे खंजीर खुपसला. कोणाच्या पाठीमागे खंजीर खुपसला म्हणजे उद्या असं झालं असतं की ज्या वेळेला तुम्ही युती तोडली आणि तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस बरोबर गेला त्याला लोक तुम्हाला म्हणू शकले असते कि तुम्ही. अभी कह रहे हैं कि संजय राउत ने जो बयान दिया है वो बहुत ही गलत है कि हमने पीठ में खंजर फूंका है, हमने पीठ में खंजर डाला है. ये बयान गलत है. एक फोटो वायरल की है दरअसल संजय राउत ने जिसमें उद्धव ठाकरे की पीठ दिखाई दे रही है, उसमें पीछे खंजर के घाव हैं और उसको लेकर महाराष्ट्र में कई सारी प्रतिक्रियाएं आ रही थी. उस सब के संदर्भ में दीपक केसरकर इस समय कह रहे हैं कि ये गलत बयान है. खंजर किसने डाला? जिन्होंने अपने पुराने साथी बीजेपी को छोड़कर एनसीपी और कांग्रेस के साथ गए उन्होंने खंजर फूंका, या फिर वो लोग जो लोग साथ में खड़े हुए हैं अपने पुराने साथी के.
सर्व महाराष्ट्रातल्या जनतेला सांगायचं आहे की आमच्याकडून कुठलंही स्टेटमेंट जात नाही. एवढंच नाही तर आज माझी आदरणीय फडणवीस साहेबांशी चर्चा झाली आणि मी फडणवीस साहेबांना सुद्धा विनंती केली की कोणीही मीडियाला मुलाखती देतात. मी काल बघितलं की 10-10, 20-20 लोक मीडियामध्ये मुलाखती देत असतात आणि त्यांच्या तोंडातून एखादा शब्द चुकीचा निघाला आदरणीय उद्धव साहेबांच्याबद्दल किंवा ठाकरे फॅमिलीबद्दल तर तो भाजपचा व्ह्यू आहे असं समजलं जातं. हे पूर्णपणे चुकीचं आहे. मुळात बाळासाहेब ठाकरेंच्याबद्दल स्वतः सर्वोच्च नेते मोदी साहेब यांना किती आदर होता आणि आहे हे सर्वांना माहिती आहे. त्याच्यामुळे असा कुठलाही प्रकार आजपर्यंत घडलेला नव्हता याचा मी स्वतः साक्षीदार आहे. जर काय स्टेटमेंट निघालीच असतील तर ती सातत्याने संजय राऊत यांनी केलेली होती. एवढ्या सर्वोच्च नेत्याचा अपमान करणारे अनेक वेळेला त्यांनी स्टेटमेंट जितने भी बयान है मोदी के खिलाफ और बड़े नेता के खिलाफ, बीजेपी के बड़े नेता के खिलाफ शिवसेना के किसी विधायक ने नहीं दिए हैं. शिवसेना के किसी विधायक ने ऐसे असम्मान नहीं किया है बीजेपी के सबसे बड़े नेता के खिलाफ, बल्कि ये सब काम संजय राउत ने किए हैं. ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यामुळे संजय राऊत जेवढं कमी बोलतील तेवढं चांगलं आहे. आणि मला आपल्याला पुन्हा एकदा सांगायचं आहे की संजय राउत जितना कम बोलेंगे उतना हम सब के लिए और उनके खुद के लिए अच्छा होगा. शिंदे साहेब एक असे नेते आहेत की ज्यांना प्रत्येक आमदाराला त्यांच्याकडे ॲक्सेस आहे आणि प्रत्येक आमदाराशी जे चर्चा करतात आणि ती चर्चा कह रहे हैं कि शिंदे साहब एक ऐसे नेता हैं जिनको हर विधायक जिनसे मिल सकता है उनके पास एक्सेस होता है. दीर्घकाळ जवळजवळ 1.5 ते 2 तास चर्चा झाली आणि ह्या चर्चेमध्ये असं ठरलेलं आहे की जे काय करायचं आहे महाराष्ट्रामध्ये कुठलाही निर्णय घ्यायचा असेल शिंदे साहेबांना तर तो महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने घेण्याचं सर्व आम्ही त्यांना अधिकार दिलेले आहेत. आम्ही कुठल्याही मंत्रिपदासाठी आमची लढाई बिलकुल दिलेली नहीं किंवा स्वतः शिंदे साहब एक चांगल्या कह रहे हैं कि हमारी लड़ाई किसी भी मंत्री पद के लिए नहीं है. हम महाराष्ट्र में जो भी बेहतर हो सकता है उसके लिए एकनाथ शिंदे जो भी करेंगे उस लड़ाई में हम उनके साथ हैं. महाराष्ट्रामध्ये झालेला होता. शिवसेना ही महाराष्ट्राची अस्मिता आहे, ते मराठी माणसाचं आश्रयस्थान आहे आणि असा पक्ष संपवण्याचं काम जर काँग्रेस आणि राष्ट्रवादी करत असेल प्रत्येकाच्या मतदारसंघामध्ये जिथं आमचे आमदार आहेत तिथं त्यांचे महाराष्ट्राचे अध्यक्ष जाऊन आपला उमेदवार जाहीर करायचे आणि हा पुढचा तुमचा आमदार आहे असं तिथं सांगितलं जायचं. अनेक आमचे खासदार आहेत त्यांच्या मतदारसंघामधून त्यांचा 2 नंबरचा पराभूत झालेला उमेदवार आहे त्याला ताकद देण्याचं काम चालू होतं आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न येतो त्याला सर्व कोणाकडे जातो. बहुत सारे इस पक्ष यानी कि शिवसेना पक्ष के सामने बहुत बड़ी चुनौती ये थी कि जिस तरीके से हमने मेंबर ऑफ पार्लियामेंट चुने थे उनमें जो दूसरे नंबर पे थे जो कि एनसीपी और कांग्रेस थे उनको ताकत दी जा रही थी. दूसरा हर विधायक जो जीत कर आए थे उन्होंने जिनको पराजित किया था उनको ताकत देने की कोशिश की जा रही थी पिछली सरकार में. और इस बात को लेकर मान नहीं रहे थे उद्धव ठाकरे. उनसे हमने कई बार विनती की थी, समझाने की कोशिश की थी. एक जो बेहद अहम बयान थोड़ी देर पहले दीपक केसरकर ने कहा है वो ये क्या है कि अभी भी बहुत सारे लोगों को तोड़ने की कोशिश की जा रही है हमारे बीच में से, जो कि गलत है. और वो ये भी कह रहे हैं कि हमारी मंत्री पद को लेकर कोई लड़ाई नहीं है. राज्य करताना तुम्ही आम्हाला दुय्यम वागणूक देताच, परंतु आमचा उमेदवार सुद्धा तुमची लोक जे तुम्ही आम्हाला जे वोटर दिलेले असतील ते जर पाडत असतील तर मग आम्ही इथं राहून का उपयोग आहे. कारण त्याच्या मागे आमच्या पक्षप्रमुखांची प्रतिष्ठा होती. त्यांनी म्हटलं होतं की एक सर्वसामान्य शिवसैनिकाला मी राज्यसभेवर पाठवेन आणि त्यांचा जो हा शब्द होता हा खोटं पाडण्यामध्ये आपल्या जर सहयोगी पक्षाचा त्याच्यामध्ये वाटा असेल तर मग त्या ठिकाणी त्यांनी त्याच्यावर ताबडतोब ॲक्शन घ्यायला पाहिजे होती. त्यांनी त्यांच्याशी बोलायला पाहिजे होतं. काय झालं हे आमदारांच्या समोर यायला पाहिजे होतं. त्याच्यामुळे पुढे जी विधान परिषदेची निवडणूक झाली त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आणि ती विधान परिषदेची निवडणूक संपल्याबरोबर तातडीने सर्व आमदार बाहेर निघून गेले आणि जी परिस्थिती उत्पन्न झाली त्या परिस्थितीला मी स्वतः तिथं मुंबईमध्ये होतो, मी उद्धव साहेबांच्या बरोबर होतो, मी वर्षावर उपस्थित होतो आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला कार्यकर्ते काय करतात हे मी तुम्हाला उदाहरण दिलं. त्याच्यामध्ये माझ्यासारखा एखादा जो कार्यकर्ता ज्येष्ठ असेल ज्यांनी काहीतरी शिवसेनेसाठी केलेलं आहे आणि मी माझा पक्ष सोडून या ठिकाणी आलो त्याच्या मागे सुद्धा गाड्या लावण्यात आल्या और हमें तोड़ने की कोशिश की जा रही थी. मैं पहले
वर्षा में भी गया, मैं उनके साथ ही था, उद्धव ठाकरे के साथ ही था, और बाद में यहाँ पर मैं आया हूँ। अपनी तरफ से बात साफ करने की कोशिश कर रहे हैं। आप देखिए कि ये मसला शिव सैनिकों के लिए एक भावनात्मक मुद्दा है, और इसको जो बागी लोग हैं या शिवसेना के शिंदे समूह के लोग हैं वो समझ रहे हैं कि आसान नहीं है अपने सबसे बड़े नेता को इस तरीके से छोड़ देना, और फिर जो खबरें आई कि हर्षोल्लास मनाया गया सरकार गिरने पर, उसमें अपने वोटर्स को फिर से फेस करना। वक्त एक ब्रेक।